अशी विनंती करतो ॲडव्होकेट रामभैया. आदिवासी समाजाची कुलदेवी आई देवमोगरा माता, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. आणि आजच्या या आभार सभेला व्यासपीठावर उपस्थित ज्यांच्या नावाने सुभाष चौकामध्ये गर्दी होते ते आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय भैया साहेब, सातपुड्याचे ढाण्या वाघ, दमदार आमदार आदरणीय आमशादादा पाडवी, इलाका किसी का भी हो पर धमाका शिरीष दादा ने किया, असे आपले सर्वांचे लाडके आदरणीय माजी आमदार शिरीष दादा, आदरणीय रवी बापू, आदरणीय भरत भाऊ, सर्व निवडलेले नगराध्यक्ष नगरसेवक जे पडले ते बी आमच्यासाठी निवडलेलेच आहे. आता व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर आणि इथं जमलेल्या सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींना मला सरसेना जय महाराष्ट्र. 2 तारखेला मतदान झालं, 3 ला निकाल लागणार होता. बहुत अच्छा हो जाता अगर 3 को ही निकाल लग जाता तो सब चर्चा बंद हो जाती. 2 से 21 के बीच में तो कई को के लिवर खराब हो गए. बहुत बड़ी गवर्नमेंट है. कधी काही सांगे 1,000ने पडणार, 10,000ने पडणार, 5 ने निवडून येणार. प्रत्येक माणसं आपापल्या परीने गणित मांडत होता. पण शेवटी निकाल असा लागला कि अब किसको तो भी रात में बिचक के उठने की आदत लग जाएगी. 23+24+ नगर अध्यक्ष ऐसे जिनके ख्वाब देख रहे थे आता सगळ्यांचा झोपा उडून गेले. रात्री झोपा लागत नाही. ज्यांनी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी हिंदुत्वाचा वापर केला, ज्यांनी हिंदू धर्माच्या देवदेवतांना विरोध केला, त्याला धर्माने सुद्धा त्यांची जागा दाखवली आहे या निवडणुकीमध्ये. जे आजपर्यंत कधी स्वतःच्या स्वार्थापुढे गेले नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा परिवार, त्यांचे ठेकेदार याच गोष्टीमध्ये जे अडकून राहिले, त्यांचा या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झालाय. थोडाफार जरी विचार तुम्ही नंदनगरीच्या जनतेचा केला असता, त्यांना काय पाहिजे या गोष्टीचा विचार केला असता, तर निकालाचं चित्र काहीच वेगळं लागलं असतं. नगराध्यक्ष तो आपलाही वाईट था बॉस, इसमें कोई दो मत नाही. पण फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही हिंदुत्वाचा वापर करून घेतलं. हिंदुत्वावरती मतं मागितली. ज्या वार्डामध्ये गेले त्या वार्डामध्ये फक्त हिंदुत्वाच्या नावावरती ते बोलत होते. जितका टाइम, जेवढा वेळ त्यांनी हिंदू मुसलमान भगवा हिरवा हिंदुत्वामध्ये वाया घातला, त्याच्यापेक्षा 10% वेळही नंदनगरीच्या जनतेचा विचार केला असता, शहराचा विचार केला असता, तर लोकांनी तुम्हालाही डोक्यावर बसवलं असतं. पण त्यांची भाषा बदलत होती. त्यांची भाषा बदलत होती. जसं जसं निवडणुकीची वेळ जवळ येत होती तसं तसं ते खालच्या पातळीवरती भाषण करत होते. मी मागा भी बोललो, गोलू भैयाला म्हणे गोलू टोलू किधर गए बंटी बबली. अभी ज्यादा बोलने की भी जरूरत नहीं. मेरे को तो ऐसा लगा यहाँ इथं उपस्थित सर्व लोकांचे चेहरे आणि हा जो आवाज आहे हे जरी ऐकलं ना तरी मनाला सुकून वाटतो. हा आवाज तिथपर्यंत 100% मला आज मी भैया साहेबांनी जेव्हा उभं राहिलं तेव्हा म्हणले की तुझ्याकडे 5 मिनिटं आहे, कारण बोलणारे वक्ते फार आहेत. एक ही सभा आहे जिथं बोलणारे वक्ते भरपूर आहेत, लोकांना वेळ कमी भेटतो. आणि ती होती जिथं भाड्याने लोक बोलवायची गरज पडत होती. आणि असे भाडे करून लोकांनी त्यांची जागा दाखवली. त्याचं भाषण दादा तुम्ही फार व्हायरल केलं शहाद्याचं, मी राजकारणाचं भाषण सोडून देत.
पण त्या शर्माजीने बी आता घराची चौकट न ओलांडलेलंच बरं, कारण तो जिथं जिथं जाईल तिथं तिथं लोक त्याला सांगतील बॉस बंद कर दी ना तुने. एक निवडणूक झाली नगरपालिकेची, येणारी निवडणूक आहे जिल्हा परिषदेची. आमची ग्रामीणची मंडळी सगळी बसली आहे इथं, आणि मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो, दादा घोटाणेकर, ओसरली, घोटाणे, सातुर्के सगळेजण इथे आहेत. मी तुम्हाला एक गोष्ट छाती ठोकपणे सांगतो की येणाऱ्या काळामध्ये नंदुरबार जिल्हा परिषदेवरती पण शिवसेनेचाच भगवा फडकेल, दुसरा होणार नाही. जुबान कड़वी सही मगर दिल साफ रखता हूं, कौन कहां कब बदला सबका हिसाब रखता हूं. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.